नमस्कार. आज सोशल मीडियामुळे स्वामी समर्थ आपल्यापर्यंत पोहोचले. इतके पोहोचले की कदाचित मोबाईल नसते तर स्वामी कोणाला जाणवले सुद्धा नसते, कोणाला माहीतही नसते, नाही का? पण ही भक्ती करताना आपण कोणाला तरी विसरलोय असं नाही वाटत? हो, विसरलोय आपल्या कुलदैवताला. जी कुलदेवता आपल्या जन्मापासून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत असते, आपल्या घराचं रक्षण करते, आपल्या माणसांचं रक्षण करते, आपलं रक्षण करते, आपण तिलाच विसरतो. आज आपण सहज अक्कलकोट, गाणगापूर येथे जातो, स्वामींच्या दर्शनासाठी वेळ काढतो. पण कधी सहज आपल्या कुलदेवतेकडे गेलोय का? आपण आपल्या पुढच्या पिढीला स्वामी, गणपती, शंकर, कृष्णा सगळ्यांच्या गोष्टी सांगतो, पण आपल्या कुलदेवतेचे नाव, तिची ओळख आपण कधी दिली आहे का? आजच्या पिढीला देवापुढे हात जोडायला सुद्धा वेळ नाही. मग त्यांना कुलदेवता काय आहे हे माहीत तरी असेल का? आणि जर ती जाणीव त्यांना नाही तर ती चूक कोणाची? आपलीच ना. कुलदेवता म्हणजे आपल्या घराचं छत आहे, आपल्या अस्तित्वाचा वास आहे. आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी तिचा आशीर्वाद आपल्या सोबतच असतो. तुम्ही कधी विचार केलाय का? आपण स्वामींचा जप करतो, स्वामींवर विश्वास ठेवतो, भक्ती करतो, तरीही कधी कधी आपल्याला त्रास होतो. कारण स्वामी समर्थ आपल्याला मार्ग दाखवतात, पण कुलदेवता आपलं रक्षण करते, आपल्याला संकटातून बाहेर काढते. आणि म्हणूनच कदाचित स्वामी सुद्धा हेच सांगत असतील, आधी कुलदेवता आणि नंतर गुरु. कुलदैवत हे नुसतं देव नाही, तो तुमच्या जगण्याचा श्वास आहे. अहो, तो विसरून कसं चालेल? आपण देव शोधायला दूर दूर जातो, पण जे आपल्या घरात आहेत त्यांच्याकडे पाहायला सुद्धा वेळ नाही.